प्रेक्षकांनो, तूही रे माझा मितवा मालिका जबरदस्त पॉइंटवरती आलेली आहे आजच्या भागात. तर आता आपण पाहिलंय, सुप्रिया रागाने इकडे आता ईश्वरीला घेऊन गेलेली आहे आणि आता अर्णवचं प्रेम इतकं आता त्याला स्वतःला त्याच वेळेला खरं तर ईश्वरीच्या प्रेमाची जाणीव झालेली आहे. आणि त्यानंतर ईश्वरीच्या प्रेमापोटी त्यांनी आता जंग जंग पछाडत आपल्या वडिलांना शोधून काढत, मात्र आता ईश्वरीची आई सुप्रिया निर्दोष असल्याचं सगळ्यांच्या समोर आता आणलेलं आहे. आणि प्रेक्षकांनो, इतकंच नाहीये तर आता जे काही रमाकांत राजेशिर्के यांनी खुलासा केलाय, त्यानंतर फक्त आता सगळ्यांचे डोळे नाही उघडलेत तर खरा गुन्हेगाराचा चेहरा सुद्धा समोर आलेला आहे. आणि या सगळ्या कारस्थानांच्या मध्ये सुप्रियाचा काहीच दोष नाहीये. आणि त्याचबरोबर कोण दोषी आहे, काय आहे, सगळं सगळं रमाकांत राजेशिर्के या सगळ्यामध्ये एक्सपोज करणार आहेत. पण आता अर्णवने हे सगळं कसं केलंय, अर्णवने त्यांचा शोध कसा घेतलाय, किंवा अर्णव या सगळ्यामध्ये ईश्वरीच्या प्रेमाखातर काय काय करायला तयार झालाय, सगळं सगळं या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांनो, अंजली तर इतकी मूर्ख झालेली आहे की अंजलीला तर आता स्वतःला काही कळत नाही आपण काय बोलतोय. आणि ती आता सांगायला लागते, हा सगळा प्लॅन करून तुम्ही हे केलेलं आहे आणि आता तुम्ही ईश्वरीला प्लॅनच करून आता अर्णवच्या आयुष्यात आणलेत आणि माझ्या चिंटूला फसवलेत. त्यानंतर सुप्रिया सांगायला लागते, ठीक आहे, मी माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा माझी मुलगी रस्त्यावरती पडलेली नाहीये, रस्त्यावरती पडली नाही, तिला स्वतःचा स्वाभिमान आहे आणि मला सुद्धा माझा स्वाभिमान आहे. काहीही झालं तर तुम्ही माझ्या मुलीवरती असे घाणेरडे आरोप कराल आणि तिला मी या नरकामध्ये आता ठेवेन, हे अजिबात करणार नाहीये. त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा मी माझ्या मुलीला इकडून घेऊन जाते. जोपर्यंत तुमचे सगळ्यांचे डोळे उघडत नाहीयेत आणि त्यानंतर तुम्ही स्वतःहून तिला आता घ्यायला येत नाहीयेत ना, तोपर्यंत मी माझ्या मुलीला अजिबात सोडणार नाही. इकडे वल्लरी हे सगळं ऐकते आणि तिला फारही आनंद झालाय. चला, सुंठी वाचून खोकला गेला. मुळातच ही सुप्रिया आता ह्या घरात थोबाड दाखवायला येणार नाही. आणि त्यानंतर ही आता ईश्वरी गेल्यावरती रमाकांत राजेशिर्के यांचा शोध तरी थांबेल. नाही नाही, हे तर माझ्या पत्त्यात पडलेलं आहे. ही तर गोष्ट उत्तमच झालेली आहे. काहीही झालं तरी सुद्धा आता मी या सगळ्यामध्ये खूप मोकळी झाले असं ती विचार करते. पण तिला माहित नाहीये, ईश्वरीने घर सोडून जाणं ही आता म्हणजे खूप मोठ्या गोष्टीची नांदी होणार आहे. आणि त्यानंतर अर्णव पेटून कसा उठणार आहे हे सुद्धा समजणार आहे. चिडलेली सुप्रिया घेऊन जात असताना इकडे आता सांगत असते ईश्वरी, आई थांब ना, अर्णव सरांना येऊ दे, मी अर्णव सरांसोबत बोलते आणि त्यानंतर ठरवूया काय करायचं ते. पण त्यावरती सुप्रिया सांगते, बाद झालं, आता मी कुणाच्या साठी सुद्धा थांबणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता हे करणार म्हणजे करणार. चल, आत्ताच्या आत्ता चल, असं म्हणत ती घेऊन गेल्यावर ती वल्लरी खुश होते. अर्णव घरी आलाय. ईश्वरी ईश्वरी असं सगळीकडे ओरडून ओरडून तो आता ईश्वरीला बोलवतोय. पण ईश्वरी कुठेच नसल्या कारणाने आता मात्र अर्णव खूपच अस्वस्थ झालाय. कुठे ईश्वरी, काय केलं तुम्ही ईश्वरी सोबत? आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे अंजली, आम्ही काय करणार ईश्वरी सोबत? ती काय कुकुलं बाळ आहे का की आम्ही तिला काढून टाकायला? तिची आई आली आणि तिला घेऊन गेली. यावरती अर्णव म्हणतो, तुम्हीच काहीतरी बोललेले असणार आहेत आणि त्याचमुळे तिची आई तिला घेऊन गेलेली आहे. ते काही नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मी ईश्वरीला आणणार म्हणजे आणणारच. हे बघा, तुम्ही घरी तिच्या जाऊन माफी मागायला पाहिजे. तिच्या आई असा जो अपमान झालाय त्यावरती सुप्रिया माफी मागायला लागल्यावरती वल्लरी सांगायला लागते, हे बघ, आम्हाला काही गरज नाही पडलेली आहे तिची माफी मागायची. मुळातच काहीही झालं तरी सुद्धा आम्ही तिची माफी मागणार नाही आणि तिने ह्या घरात येऊच नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता आकाश सांगायला लागतो, आई तू काय बोलतीयस? यावरती वल्लरी त्यातल्या वेळात आपला कार्यभाग साधून घेते आणि हो, मी आधीच सांगते की ईश्वरी तर या घरात मला नकोच आहे. पण त्याचबरोबर मुळातच आता मात्र ती नम्रता, त्या नम्रताच्या सोबतचं सुद्धा नातं इकडे संपलं म्हणून मी जाहीर करते. काहीही झालं तरी सुद्धा ती नम्रता सुद्धा या घरामध्ये येणार नाही म्हणजे नाही. असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश सांगायला लागतो, आई तुला निमित्तच पाहिजे ना हे सगळं बोलण्यासाठी. त्यावरती ती म्हणते, बरोबर आहे, अरे त्याच घरातली दुसरी मुलगी या घरात सून करून आणायची म्हणजे पायावरती धोंडा मारून घेतल्यासारखं आहे आणि ते मी कदापि करणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्णव विचार करतो, यांच्या नादी लागण्याचं काही कारण नाहीये. ही लोक कधीही ईश्वरीला तो मान देणार नाहीत ज्या मान ती डिझर्व करते. आणि त्यामुळे तो आता सुप्रियाच्या इकडे आलाय आणि मी ईश्वरीला घ्यायला आलोय.
काही झालं तरी ती माझी बायको आहे. यावरती सुप्रिया म्हणते, ती तुमची बायको असली ना तरी तुमच्या घरामध्ये तिला तिचा सन्मान जर का मिळत नसेल ना, तिच्यावरती घाणेरडे असे आरोप होत असतील ना, जो गुन्हा तिने केलेलाच नाहीये त्या गुन्ह्याच्या साठी तिला शिक्षा होत असेल, तर मात्र मी माझ्या मुलीला त्या घरामध्ये ठेवणारच नाहीये. माझी मुलगी रस्त्यावरती पडलेली नाहीये की कोणीही उठून तिच्यावरती आरोप करावे आणि आता मी तिला तिथे ठेवावं. हे बघा अर्णव सर, तुम्ही तिच्या पाठीशी आहात हे मला माहिती आहे. पण ज्या घरामध्ये माझ्या मुलीच्या बद्दल इतका वाईट विचार केला जातो आणि ज्या घरामध्ये माझ्या मुलीवरती चुकीचे आरोप केले जातात ना, त्या घरामध्ये मी माझ्या मुलीला एक दिवस पण ठेवणार नाहीये. जोपर्यंत तुमच्या घरचे येऊन आता तिची माफी मागत नाहीयेत आणि सन्मानाने तिला घेऊन जात नाहीयेत ना, तोपर्यंत मी माझ्या मुलीला इथून पाठवणार नाही. कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका. कारण माझ्या मुलीवरचा झालेला अपमान हा माझा अपमान आहे. मी माझ्या मुलीला इतके चांगले संस्कार दिलेत की हे असे आरोप सहन करण्यासाठी ती सासरी पडणार नाहीये आणि त्यामुळे मी माझ्या मुलीला पाठवणार नाही. इकडे अर्णवला कळत नाहीये की काय करावं. अर्णव आता ईश्वरीकडे पाहतोय. ईश्वरी आईला सांगते, आई तू काय इतके टोकाची भूमिका घेतेस. यावरती सुप्रिया सांगायला लागते, तुला माहित नाहीये, जेव्हा आपली मुलगी आपण दुसऱ्याच्या घरात देतो आणि ते लोक तिला नीट ट्रीटमेंट देत नाहीत किंवा तिच्यावरती असे घाणेरडे आरोप करतात, त्यावेळेला एका आईला काय वाटतं ते. आणि म्हणूनच मी तुला असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्णवला काहीच कळत नाहीये. अर्णव आता ईश्वरीकडे पाहतोय आणि त्यानंतर सुप्रियाकडे पाहतोय आणि त्याला त्यावेळेला खऱ्या अर्थाने ईश्वरीच्या प्रेमाची जाणीव झाली. त्याला खऱ्या अर्थाने आत्तापर्यंत इतके वेळा कळलंच नव्हतं की आपण ईश्वरीवरती इतकं प्रेम करतोय, ईश्वरीवरती इतकं नितांत प्रेम करतोय याची त्याला अजिबातच जाणीव नव्हती. आणि त्याला या सगळ्यामध्ये आत्ता इतके जाणीव झाल्यावरती तो विचार करतो, नाही काहीही झालं तरी मी ईश्वरीला घरी नेणार म्हणजे नेणारच, असा विचार करत आता अर्णवने तिचा हात धरत तिला नेत असताना सुप्रिया तर अडवते. मग आता तो विचार करतो, नाही काहीही झालं तरी सुद्धा 2 मिनिटं मला ईश्वरी सोबत बोल. आणि त्यानंतर तो आता ईश्वरीशी बोलतोय, मी सिंदूर काय करायचं याच्यावरती. यावरती मग आता ईश्वरी त्याला सांगते, मी तुम्हाला सांगू का, या सगळ्यामध्ये जर का आपल्याला कोणी निर्दोष म्हणजे मला जर का कोणी निर्दोष सिद्ध करू शकत असेल तर ते आहेत तुमचे बाबा. यावरती तो म्हणतो, काय बोलतेस तू. यावरती ती सांगायला हो लागते, हो खरं सांगायचं तर रामनवमीच्या दिवशी आणि आता तेच आपल्याला मदत करू शकतात. मला या सगळ्यामध्ये एकच गोष्ट म्हणायची आहे की काहीही झालं तरी आता तुमच्या बाबांना घेऊन या. तुमच्या बाबांना तिकडे जर का घेऊन आलात तर आणि आपल्यामधला हा दुरावा कमी होऊ शकतो. यावरती अर्णव सांगायला लागतो, काय बोलताय तुम्ही, माझे बाबा. यावरती ईश्वरी सांगायला लागते, हो ज्या वेळेला मी राम मंदिरामध्ये गेले होते ना आणि त्याच वेळेला हे सगळं घडलं होतं. असं म्हटल्यावरती अर्णव सांगतो, ठीक आहे तुम्ही काळजी करू नका, मी तुझ्यासाठी मिस इंदोर काहीही करायला तयार आहे. आणि असं म्हणत अर्णव आता निघालाय. आणि त्यावरती सुप्रियाला आता मात्र ईश्वरी सांगते की आई मला पण त्यांच्यासोबत जाऊ दे. पण आता या सगळ्यामध्ये सुप्रिया सांगायला लागते, ठीक आहे पण तू घरी जायचं नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा जर का आता तू घरी गेलीस तर मात्र बघ. मग त्यानंतर ते दोघं जण आता मात्र निघालेले आहेत, ते म्हणजे शोध घ्यायला आता इकडे रमाकांत राजे शिर्के यांचा. ज्या वेळेला दोघ जण रमाकांत राजे शिर्के यांचा शोध आणि त्याच वेळेला आता इकडे रमाकांत राजे शिर्के त्यांना भेटलेत. पण रमाकांत राजे शिर्के यांना बघून मात्र आता इकडे धक्का बसलेला आहे, तो म्हणजे अर्णवला. आणि त्यानंतर मग आता अर्णव इकडे पाहतच बसलाय आणि त्याच वेळेला रमाकांत राजे शिर्के आता इकडे म्हणजे सगळं सत्य सांगतायत की काय घडलं होतं, कसं घडलं होतं. जे सत्य आता सांगितलेलं आहे ते सत्य ऐकून इकडे आता अर्णवला धक्का बसलाय. आणि त्यानंतर तो सांगतोय, इतके दिवस तुम्ही आता नव्हतात पण आता एका मुलाच्या मदतीसाठी तुम्हाला यायला पाहिजे. आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्यासोबत चला, घरी चला, मला आता सगळ्यांच्या समोर काहीतरी सांगायचं आहे. असं म्हटल्यावर ती रमाकांत यांना घेऊन अर्णव आता सगळ्यांच्या समोर आलेला आहे. ज्या वेळेला रमाकांत राजे शिर्के यांना घेऊन तो सगळ्यांच्या समोर आलाय, सगळ्यांचेच धाबेदार आणलेत तिकडून. आता ईश्वरी आणि सुप्रिया या दोघांना सुद्धा आता अर्णवने बोल आणि त्यानंतर मग आता बोला बाबा बोला, सगळं सत्य सांगा. यावरती जे सुप्रियाने सत्य सांगितले ते सत्य ज्या वेळेला मात्र आता इकडे रमाकांत राजे शिर्के यांच्या तोंडून ऐकलेलं आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता हे सगळं होत असताना
इकडे सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. जे काही सुप्रिया सांगते ते 100% खरं आहे हे सत्य समोर आल्यावरती आणि रमाकांत या सगळ्यामध्ये निर्दोष आहेत हे समजल्यावरती आता मात्र ईश्वरी निर्दोष असल्याचं समजलंय. आणि त्याचबरोबर आता रमाकांत, राजेश शिर्के, वल्लरीने हे सगळं केल्याचा ज्या वेळेला खुलासा करणार त्यावेळेला सगळ्यांनाच मोठा धक्का बसणार आहे.